आलात? काय झालं? खूप थकलात का? नाही, थकलो नाहीये. मनच लागत नाही कशात. हो का? मला वाटलं की तुम्ही थकलात. बसून बसून. काय पाहताय? स्वप्न? आबासाहेबांच्या खुर्चीत बसायची? आबासाहेबांची खुर्ची काही फक्त घरात नाहीये. घरात बसून राहायला विजया, अर्थात आबासाहेबांच्या खुर्चीत बसायला तुम्ही घाबरता. विजया, हा आवाज माझ्यावर ओरडून वाया घालवू नका. आबासाहेब जिंदाबाद, पृथ्वीराज साहेब जिंदाबाद अशा घोषणा द्यायला हा वापरता येईल. कारण मोर्चात तर सगळ्यात पुढे तुम्हीच असणार ना. काय होतं काय तुला या खोलीत आल्यावर? हा? बाहेर तर सगळ्यांसमोर बरी असतेस की. कारण मी सगळ्यांसमोर असते. मी सगळ्यांसाठी जशी आहे तशी तुमच्यासाठी असणार का हो? नाही ना, म्हणूनच तुझ्या या टोचून बोलण्याचा मला राग येतो. अहो म्हणून तर बोलते मी हे सगळं. माझ्या बोलण्यानं तुम्हाला राग यावा, तुम्ही काहीतरी करावं म्हणून तर बोलते ना मी हे सगळं. म्हणजे इतके दिवस तुम्हाला राग येतोच नव्हता? तुम्हाला रागही येत नाही, मग येतं तरी काय? विजया, असं माझ्यावर ओरडता येतं आणि बँकेच्या पॅनलवर स्वतःची अक्कल लढवून डबल पैसे लावता येतात. कळलं? मला काय? अहो सगळ्या महाराष्ट्रभर बॅनर्स लागलेत ह्याचे. अहो आता तरी शहाणे व्हा, नाहीतर आयुष्यभर फक्त विजयाच्याच मागे फिरावं लागेल तुम्हाला. कधी ह्या विजयाच्या मागे तर कधी त्या. झालं? हो. बरं. ऑफिसमध्ये गेल्यानंतर आज आठवण करा. मंत्रालयामध्ये सावंतांना फोन करायचा. ओके. विक्रमच्या संदर्भात पोलीस केस त्याबद्दल. हो. इनामदार. हॅलो आबासाहेब, आम्ही डॉक्टर कामत बोलतोय. आधार मेंटल असायमल. हां, बोला. काही नाही, माझं आणि माझ्या पॅनलचं असं म्हणणं आहे की राजवाड्यांवर जितके उपचार व्हायचे आहेत तितके झालेत, तरीही त्यांच्यात काहीच फरक पडत नाहीये. तेव्हा माझ्या टीमचं असं म्हणणं आहे की त्यांना तुम्ही इथून घरी घेऊन गेलात तर खूप बरं होईल. घरी? डॉक्टर कामत, त्यांना असायलममधून बाहेर काढून घरी आणणं हे किती रिस्की आहे हे तुम्हाला माहिती आहे ना? मला एक सांगा डॉक्टर, आणि खरं बरे होण्याचे किती चान्सेस आहेत? म्हणजे किती टक्के का काहीच नाहीत? आबासाहेब, आमचा अनुभव आम्हाला सांगतोय की अजून आशेचा एक किरण आहे, पण काय? पण तो तुम्हाला न पटण्यासारखा आहे. म्हणजे आबासाहेब, ज्या मानसिक धक्क्याने त्यांना ह्या अवस्थेत पोहोचवले तसा धक्का जर पुन्हा राजवाड्यांना बसला तर कदाचित ते नॉर्मल होऊ शकतील. नाही, माझ्या लक्षात येत नाहीये. आबासाहेब, मनांची कोडी मनच सोडवतात. तुम्हाला कदाचित विचित्र वाटेल, पण त्यांच्या केस हिस्ट्रीमध्ये लिहिल्याप्रमाणे त्यांच्या आयुष्यात त्यांच्या पत्नी व्यतिरिक्त आणखी एक बाई होती. हो, त्या बाईनीच त्यांचं वाटोळं केलेलं आहे. ही अवस्था त्या बाईनीच केलेली आहे. शक्य आहे, पण आमच्या रिसर्च प्रमाणे जर ती बाई पुन्हा त्यांच्या आयुष्यात आली तरच काहीतरी होऊ शकेल. आबासाहेब, मगाशी ज्या धक्क्याबद्दल मी बोललो तो धक्का राजवाड्यांना पुन्हा बसण्यासाठी ही बाईच आपल्याला मदतीची ठरू शकते. तुम्ही काय उपाय सुचवता आहात ते तुम्हाला समजतंय ना? आणि मला एक सांगा, हा उपाय केल्यानंतर म्हणजे तुमच्या म्हणण्याप्रमाणे हा पुन्हा एकदा हा धक्का दिल्यानंतर ते बरे होतीलच, त्याची काही गॅरंटी? हो, पण हे असे असायलम मध्ये ठेवून ते पूर्ववत होतील याचीही गॅरंटी नाहीये.
तेव्हा मी काय सांगतो त्याच्यावर विचार करा. विजया, तू येऊन अर्धा तास झाला. अशीच गप्प बसून राहणार आहेस का? अगं काय झालं? काही नाही. म्हण काय नाही. हे बघ बाळा, तुझ्या वागण्या बोलण्यातनच कळतंय की काहीतरी झालंय म्हणून. जोपर्यंत तू आम्हाला सांगणार नाही तोपर्यंत आम्हाला कसं कळणार काय झालंय म्हणून? बोल बघू. दिग्विजयराव काही बोलले का? नाही, मग माझी चूक झाली. मी उगाच बोलायला गेले. ए बाई, तू गा आम्हाला अंधारात ठेवू नका. काय ते स्पष्ट सांग बघू. आई मला ह्यांची होणारी कुचंबणा पाहवत नाही. मी आई साहेबांकडे गेले आणि स्पष्टपणे सरळ सांगून टाकलं की आबासाहेब दोन्ही भावांमध्ये भेदभाव करतात. त्यांना ते पटलं सुद्धा. पटलं ना? अगं मग हे चांगलंय की. पूर्ण ऐकून तर घे ना आधी. आई जाऊन आबासाहेबांशी बोलल्या तेव्हा आबासाहेबांनी दिग्विजय राजेंनी पॅनल पाडण्याच्या वेळेस जो मूर्खपणा केला होता ना त्याबद्दल सगळं सांगून टाकलं. पण असं काय घडलं काय? आता हे मूर्खपणा करतात हे काय नवीन आहे का? पण करतात. पण आबासाहेबांसाठी करतात ना. दिग्विजयराव सच्चा माणूस आहे. शक्य म्हणजे त्यांना ठाव नाही. काय आहे ना, पण राजकारणामध्ये या प्रकाराला भोळसटपणा म्हणतात. मी बोलतो दिग्विजयरावांशी, पण त्यांच्याकडे धडाडी नाही अशातला भाग नाहीये का स्वतःची बुद्धिमत्ता नाही अशातलाही भाग नाहीये. ती वापरायची कुवत त्यांच्याकडे नाही. हे बघा, दिग्विजयरावांना घोड्यावर बसवलंय ना, मग तो शर्यतीत कसा जिंकेल ते बघा. बरोबर, मान्य. बघूया. काय? अहो आत्ता बाहेर पडत बाहेर पडत होतो, परंतु जरा महत्वाचं आम्हाला बोलायचं आहे तुमच्याबरोबर म्हणून थांबलो. काय झालंय? सुलक्षणा, एक गोष्ट लक्षात ठेवायला पाहिजे. आपल्याला त्याबद्दल तातडीने निर्णय घ्यायचा आहे, पण आपण निर्णय घेईपर्यंत अगदी जवळच्या ज्या व्यक्ती आहेत त्या सोडून कोणाच्याही कानावरती या गोष्टी जाता कामा नयेत. हॉस्पिटलमधून असायलममधून फोन आला होता. ते राजवाड्यानं घरी पाठवत आहे. त्यांचा असा निरोप आहे की वैद्यकीय शास्त्रातली सगळी गणितं संपलेली आहेत. यापुढे ट्रीटमेंट म्हणून ते राजवाड्यांच्या करता काहीही करू शकणार नाही. त्यामुळे आपण त्यांना घरी घेऊन जावं असा निरोप आलेला आहे. पण घरी म्हणजे इथे? पण मग त्यांना दुसऱ्या कुठल्या हॉस्पिटलमध्ये? सुलक्षणा, हे हॉस्पिटल हे भारतातल्या काही अत्यंत मोठ्या आणि चांगल्या हॉस्पिटल्सपैकी एक आहे. त्यांना आता इथे आणण्या व्यतिरिक्त आपल्याजवळ काही उपाय उरलेला नाही. अहो पण डॉक्टरांनीच सांगितलं ना परवा की चुकून जरी तुम्ही त्यांच्या समोर आलात किंवा तुमच्या नावाचा कोणी उल्लेख जरी केला तरी ते, मग तसं काही झालं तर काय करायचं आपण? आम्हाला काही सुचत नाहीये. तुम्ही सुमतीशी किंवा इतर कोणाशी याविषयी बोललात? नको. अहो मग
मग करायचं काय आता? मग आपण त्यांच्यासाठी एखादा अटेंडंट ठेवूया. नको, बाहेरचा माणूस नको. त्याच्यामध्ये आणखीन धोका आहे. आबासाहेबांच्या घरातली जी मिळेल ती बातमी विकत घेऊन खरेदी करून त्याचा धंदा करणारी एक जमात बाहेर आहे. या जमातीच्या हाती काही लागलं तर त्यांना आणखीन एक बकरी मिळेल धरून कापायला. अटेंडंट नको. मग काय करूया? सोलू, मला असं वाटतं की ह्या सगळ्या प्रकरणामध्ये जरा प्रभाकरशी बोलून बघावं. आमचा असा विश्वास आहे की प्रभाकरचा निर्णय हा बहुतेक वेळेला प्रॅक्टिकल असतो, जेणेकरून राजवाड्यांना कमीत कमी त्रास होईल असा काहीतरी मार्ग शोधून काढायला हवा. दादा, वंस या ना. काय झालं यांना? काही नाही वंस. प्लीज वहिनी, माझ्यापासून काही लपवू नका. काय झालंय मला सांग ना दादा. बातमी आनंदाची आहे. राजवाड्यांना घरी पाठवतात असायलम मधून. फोन आला होता तसा त्यांचा. महालक्ष्मीच पावले, नवस बोलले होते. त्यांना जर का लवकर बरं वाटलं ना तर 51 नारळांनी ओटी भरीन म्हणून. बरं झालं. कधी आणायचं यांना? सोबत 1 मिनिट. त्याला ते घरी पाठवतात असायलम मधून हे राजवाडे बरे झालेले आहेत म्हणून नव्हे. म्हणजे वैद्यकीय शास्त्रातले, वैद्यकीय जगातले राजवाड्यांच्यावरती करण्याचे जे उपाय आहेत ते संपलेले आहेत म्हणून त्यांना घरी पाठवतात. म्हणजे सुमी, थोडक्यामध्ये आपली कोंडी झालेली आहे. त्यांचं असं म्हणणं आहे की तुम्ही त्यांना घरी घेऊन जा, आम्ही यापुढे काही करू शकत नाही. पण आता घरी म्हणजे कोणत्या घरी? राजवाड्यांची काळजी घेण्याकरता कोणीतरी हवं ना सातत्याने, बरोबर? मग त्या राजवाड्यांचं घर असो किंवा कुठलंही घर असो, कोणीतरी हवं की नाही, बरोबर? मी आहे ना, मी दिवस रात्र काळजी घेईन त्यांची. आणि सुमी, त्यांना अवेळी काही कशाची गरज लागली, अशी काही परिस्थिती निर्माण झाली की तुला तातडीने धावाधाव करावी लागणार आहे, तर तू कोणाची मदत घेणार आहेस? काय करणार आहेस? मग आपण त्यांना इथे आणूयात का? इथे आपण सगळेच आहोत ना. नाही हो वंस, इथे नाही ठेवता येणार त्यांना. का? नाही म्हणजे माझ्या खोलीत ठेवूया ना, म्हणजे आमच्या दोघांचा कोणालाच त्रास होणार नाही. वंस हो, असं काय बोलताय? त्रास कसला? पण काय झालंय की म्हणजे आम्ही हे कुणालाच सांगितलं नाहीये, पण राजवाड्यांच्या समोर साहेब आले किंवा त्यांचं नाव जरी काढलं ना तरी राजवाडे खूप अपसेट होतात. म्हणजे अगदी व्हायलंटही होतात, काही करतात. त्यांना भानच राहत नाही कसलं. दादानी असं काय केलंय की त्यामुळे? जाऊ दे वंस, ते काय आता ते देवालाच माहिती. पण म्हणून त्यांना इथे ठेवणं धोकादायक आहे. जिच्यामुळे हे सगळं झालंय ना तिच्याबद्दल काहीच नाही, आणि ज्याच्यामुळे सगळ्यांचं भलं होतं त्याच्या नावाने आदळत पण का?
सुमी, आता हे सगळं का, कसं, केव्हा, कुठे हे सगळं नंतर ठरवूया. प्रथम आपण हे ठरवायला पाहिजे की राजवाड्यांना घरी आणल्यानंतर किंवा हॉस्पिटलमधून बाहेर काढल्यानंतर ठेवायचं कुठे, तर त्याचा विचार करूया. आम्हाला कोण का दोष देतो, कशासाठी देतो, ते नंतर पाहूया. का थांबलात का? एक बाईट घे ना. काय हे उदय? अगं बघ ना, आपण एवढी धावपळ करत आलोय पण इथं कोणी दिसत नाहीये. सगळेच गेले की काय वेड्याच्या हॉस्पिटलमध्ये? म्हणजे राजवाड्यांना आणायला. उदय, जगात इतरही महत्वाच्या गोष्टी आहेत. आज माझ्या बाबांची अवस्था फक्त माझ्यामुळे झाली. मी कितीही काहीही केलं तरी ही सल आयुष्यभर माझ्या मनात राहणार आहे. जोई, तू उगाच वाईट पडून घेतेस. पण तुझ्या बाबांची अवस्था केवळ तुझ्यामुळे झाली असं फक्त तुलाच वाटतंय. बाकी सगळे त्या कामिनीच्या नावाने खडे पडतात. अरे हो, तुझ्या बाबांना म्हणजे राजवाडे साहेबांना ठेवणार आहेत कुठे? हो खरंय. म्हणजे या घरात त्यांना ठेवणं कितपत योग्य आहे हे मलाही कळत नाही. आपल्या घरात नको. हा, का का नको? अगं आपणच कसे बसे किती कष्ट करून जगतोय, म्हणजे किमान मी तरी. आणि त्यात मला या अशा माणसांची खूप भीती वाटते ग. आणि कधी काय करतील काय हे सांगता येत नाही. करू दे, निदान त्यांना तरी काहीतरी करू दे. इकडे कोणी दिसत नाहीये. विक्रम पण दिसत नाहीये. बिस्किट पण संपत आली आहेत. मी आतमध्ये बघतो काय खायला मिळतंय का. आणि हे बघ, तेवढं जर राजवाडे आले तर लगेच उदय भान करून हाक मारू नकोस. म्हणजे मला अशा लोकांसमोर यायला जरा भीती वाटते. हं? तुम्हाला एवढ्यासाठी आम्ही बोलवलं की तुमच्याशी आत्ता आम्हाला अतिशय नाही, कोणी नाही सर. महत्वाचं बोलायचं आहे. राजवाडे मेंटल हॉस्पिटलमधून घरी येत आहेत. हो. त्यांना इथे काही ठेवणं जरा धोक्याचं आहे. म्हणजे आम्हाला ते योग्य वाटत नाही. घरामध्ये केव्हा ना केव्हा तरी ते आमच्या समोर येणार, आम्ही त्यांच्या समोर जाणार आणि नको ते होणार. ते अस्वस्थ होतील आम्हाला बघून. आणखीन काही यापेक्षा जास्त झालं तर मीडिया याचा इश्यू करेल आणि घरातल्या गोष्टी चव्हाट्यावर येतील. हे आम्हाला काही नको आहे. साहेब, मग आपण त्यांना इथेच कुठेतरी पण नाही 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 आपल्या घरामध्ये कुठेतरी त्यांची व्यवस्था ही अशक्य आहे. ते होणं शक्य नाही. आम्हाला जे वाटतंय नेमकं तेच होईल आणि नको ते काहीतरी फेस करावं लागेल. त्यापेक्षा आमच्या डोक्यात एक कल्पना आलेली आहे. काय? राजवाड्यांची व्यवस्था तुम्ही लोणावळ्याच्या एखाद्या फार्म हाऊसवर करा परमनंटली. ठीक आहे, मी उद्याच फार्म हाऊस बुक करतो. नाही 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 बुक करण्याच्या भानगडीत पडू नका. फार्म हाऊस बुक करण्याच्या ऐवजी सरळ विकत घ्या. एखादा छोटंसं फार्म हाऊस विकत घ्या. व्यवहार ठरवून टाका आणि तो ठरवताना एवढं बघा की कुठेतरी आतल्या बाजूला ते असेल, जेणेकरून कोणीही राजवाड्यांच्या संपर्कात कधीही येणार नाही. ठीक आहे सर. लक्षात आलं? हो सर. काय असेल तो व्यवहार ठरवून टाका, आम्हाला सांगा. पैशाची ताबडतोब व्यवस्था करूया. एवढं करून टाका आणि हे आपल्यातच राहू द्या. हो साहेब, मी लागतो मार्ग.